जय हिंद. मी माजी सैनिक अशोक हांगे. आताच कर्नल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक सैनिकावर मोठ्या प्रमाणात शेतीच्या वादामध्ये किंवा बांधाच्या वादात किंवा घरांच्या वादात हल्ले होत आहेत. आताच काही दिवसापूर्वी सिल्लोडच्या एका सैनिकाला 18 टाके पडले डोक्यामध्ये. जीव जाता जाता तो वाचला, कार्यरत सैनिक होता. आणि अनेक शहरामध्ये पाहिलं गेलं की सिव्हिलियन लोक किंवा दुसरे लोक सैनिकाचे प्लॉट असतील, घरं असतील, त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच एक उदाहरण जवाहरनगर कॉलनीमध्ये एक माजी सैनिक आहेत, फतेह मोहम्मद खान. 1953ला त्यांनी सैन्य दलात जॉईनिंग केली आणि अनेक लढाया, 2-3 लढायामध्ये, सुरुवातीच्या लढायामध्ये जसे वारबाची लढाई असेल, बांगलादेश आहे, त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. एवढे उत्कृष्ट होते. त्यांच्या घरावर एक मिश्रा नावाचा व्यक्ती त्यांच्या हातपाय जोडून 2 दिवसासाठी, काही दिवसासाठी राहण्यासाठी कोविडमध्ये त्यांना लिटरली पाय पडून मागितलं. त्यांना थोडंसं राहण्यासाठी सहारा दिला, लहान लहान लेकरं होते म्हणून. तर तो आज असा प्रयत्न करतो की त्यांचं घड हडपण्याचा प्रयत्न करतो. त्या सैनिक परिवारामध्ये सज्जन शिकलेले लोक आहेत, गरीब आहेत, ते मारधाड करू शकत नाही. मिश्रा म्हणतात की माझ्या घरामध्ये एवढे IAS आहेत, एवढे IPS आहेत, आम्ही UPचे राहणार आहेत, आम्ही तुमचं घर सोडणार नाही, आमचं पोलीस काय करू शकत नाही. अशा प्रकारे सैनिक परिवारावर अनेक प्रकारे घर हडपण्याचा आणि प्लॉट हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्वलंत उदाहरण जवाहरनगर निकेतन कॉलनी, जवाहरनगर कॉलनीमध्ये असं घडलेलं आहे. आणि तो मिश्रा एवढा अग्रेसिव्ह त्या सैनिक परिवाराच्या अंगावर जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो आणि बाईला पुढं करून त्याचा असा प्रयत्न आहे की आपण काहीतरी त्यांच्यावर बाईला पुढं करून त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कर्नल साहेबांच्या मदतीने, या सर्वांच्या मदतीने, हे सर्व माजी सैनिक आहेत, आता सगळ्यांचे नावं नाही घेऊ शकत, पण हे एवढे मोठे सहकारी आहेत बिचारे. सगळ्यांचे कामं, ड्युट्या, अनेक ठिकाणी ड्युटीवर आहेत, ते सोडून इथं आले आणि इथं मॅडमनी सहकार्य जे केलं, जे पॉझिटिव्ह आम्हाला सपोर्ट केला आणि आपण पत्रकार बंधू आम्हाला जे कव्हर केलं, त्याबद्दल मी सगळ्या सैनिक, पूर्ण तमाम सैनिक परिवार, सैनिकाकडून आपले ऋण व्यक्त करतो. कारण मी पाहिले अनेक वेळा पत्रकार बंधू जेवढं आम्हाला सैनिकाला सपोर्ट करतात तेवढा सपोर्ट शाळेत कुणाला केलेला पाहिला मी. त्याच्यामुळे मी आपल्या पण खूप शुक्रिया आणि ऋणी आहे. पण सैनिकांना जेव्हा जेव्हा अशा सैनिकांचे हे होतात, अन्याय होतात, त्यावर आपण कव्हर करावं. आणि जसं कर्नल साहेब आल्यामुळे आम्हाला थोडासा फरक पडला, कारण कर्नल साहेब इथे सगळ्यात मोठे सिनियर आहेत आणि ते स्वतः डॉक्टर आहेत, फार मोठ्या पदावर राहिलेले आहेत आणि त्यांची सर्व्हिस आर्मीमध्ये झाली, नेव्हीत झाली आणि बाहेर देशामध्ये झाली. त्यांच्याकडे 3 ड्रेस होते. सरांची जर हिस्ट्री पाहिली तुम्ही कधी, तर ते असे एकच व्यक्ती आहेत भारतामध्ये ज्यांनी 3 ड्रेसवर सर्व्हिस केली. असे कुणी नाही झाले, कारण असा मौका मिळत नाही. तर असे व्यक्ती आमच्यासोबत आहेत आणि आपण त्यांना कव्हर केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार. मी सर्जन कॅप्टन मोहन रोटे, इंडियन नेव्ही इक्वेलंट टू कर्नल इन आर्मी. आज आम्ही इथे CP साहेबांच्या ऑफिसला आलो होतो, कारण रिसेंटली एक सर्व्हिसमन जे आहेत आपले बनकर साहेब, जे कॉर्पोरेशनमध्ये सिक्युरिटीची ड्युटी करतात, त्यांच्याशी जो काही हादसा झाला, जे काही प्रकरण घडलं, त्या निमित्ताने एक आवाज उठवायचा सगळ्यांनी मिळून, सगळ्या एक सर्व्हिसमन इथल्या संभाजीनगरच्या. म्हणून आम्ही आज CP सरांना भेटायला आलो आणि सगळ्यांतर्फे त्यांना आम्ही आवेदन दिलं आहे की सर्व जे काय एक सर्व्हिसमन इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात, त्यांना अशी वागणूक मिळायला नाही पाहिजे. त्यांना जो रिस्पेक्ट सर्व्हिसमध्ये असतो आम्हाला, आणि आम्ही आता रिटायर्ड झाल्यानंतर नागरिकांच्या भल्यासाठी जे काय कार्य करत आहोत सध्या, ते कार्य करत असताना त्यांना होणारा हा जो त्रास आहे काही सिव्हिलियन्सचा, तो व्हायला नको. आणि असा अपमानकारक जे वागणूक आहे ती बिलकुल मिळायला नको, असं आम्ही त्यांना आवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकाराने त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते ह्या गोष्टीत नक्कीच डिटेल इन्क्वायरी करून जी काही कारवाई करायची आहे ती करतील. धन्यवाद. सर, इसके अलावा कोई और मांग है? इसके अलावा जो भी कुछ एक सर्विसमैन के प्रॉब्लम्स हैं, देखो आप जानते हैं कि एक सर्विसमैन को बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं. बॉर्डर पे रहने के बाद चाहे पीछे उनकी लैंड का प्रॉब्लम हो, घर का प्रॉब्लम हो, डोमेस्टिक कुछ वायलेंस होता है, आसपास के लोग कुछ तंग करते हैं, तो ये सारे जो इश्यूज़ हैं वो सारे इश्यूज़ को एड्रेस करने के लिए एक कंबाइंड हमने एफर्ट्स अभी शुरू किए हैं. जिस तरह से ये कंसर्न अथॉरिटीज़ के पास पहुंचकर उसका कुछ हल निकले, इसलिए हम यहाँ पे आए हैं. आता जी चर्चा झाली त्याच्यावर तुम्ही सर्वजण समाधानी आहात? हो, अगदी समाधानी आहात. आम्ही सगळे म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला CP ऑफिसकडून.
आणि आशा आहे की नक्कीच ते ह्या बाबतीत चांगला पुढे जे काय पाऊल उचलायचे ते उचलतील. प्रकरण क्या रहा? आप माजी सैनिक है, बड़े गर्वशाली है, और आप पे ऐसी क्या स्थिति आ गई, क्या कौन सी परेशानी कि आप यहाँ पर पहुँचे? जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं सूबेदार सुभाष कदम, मैं आर्मी मेडिकल कोर से रिटायरमेंट हूँ। आज हमारा यहाँ आने का ये उद्देश्य है कि हमारे सहयोगी आर्मी में रह के उन्होंने भी बहुत अच्छा देश की सेवा की, और उसके बाद रिटायरमेंट आने के बाद वो अपने महानगर पालिका में सर्विस पे है, और वो सर्विस के दौरान उनके साथ कुछ सिविलियन नाजायज़ ये सलूक किया, उनके साथ उनके शिविगाड़ किए ये, और उनके परिवार को भी गलीचे भाषा में बात की। तो इसी वजह से हमने, और उन्होंने यूनिफॉर्म की लाज रखी कि उन्होंने उसके ऊपर कोई एक्शन नहीं लिया। ये क्योंकि हमारा आर्मी का एक बहुत बड़ा योगदान है कि हम डिसिप्लिन छोड़ के बाहर जाते नहीं। अगर चाहे तो वो वहाँ पे उसको सबक सिखला सकते थे, लेकिन उन्होंने अपनी वर्दी की लाज रखी और कायदे से उन्होंने अपना सही तरीके से अपने सुपीरियर को रिपोर्ट किया। और इसी वजह से हम जितने भी माजी सैनिक, हमारे कमांडर साहब, हमारे हंगे साहब, मैं सूबेदार मेजर सुभाष कदम और माजी सब दानगे साहब, सभी लोग इसी वजह से उनको सपोर्ट करने के लिए आए कि आइंदा कोई भी सिविलियन को हमारे माजी सैनिक के ऊपर हाथ ना उठाए, उनको शिविगाड़ ना करे और सही तरीके से उनके साथ बिहेव करे। इसी वजह से हम लोग इनको सपोर्ट करने के लिए आए थे। एक मिनट, अब ऐसा आ जाओ, अब जूम करके नीचे आ जाओ, नीचे ले। इथे आहे ना, बघू आपण 26 तारखेला कारगिल युद्धाची प्रतिकार त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू तसं. जागेवरच राहणार. थैंक यू। And people behave like this. So we thought we must present on all of this. We have to